चाकण औद्योगिक वसाहतीतल्या खराबवाडी गावामध्ये आपण आलेलो आहोत। आता या ठिकाणी खराबवाडी गावाचा कचरा गावाच्या लगतच्या भागात टाकण्यात येतो आहे। गावात कचरा डेपोच्या चौफेर बाजूनी लोकवस्ती आहे आणि हा कचरा कुणीतरी अज्ञाताने पेटून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या धुरामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही ग्रामस्थ आहेत। आपण त्या ग्रामस्थांशी याबाबत चर्चा करणार आहोत की काय परिस्थिती आहे, काय सांगाल या कचऱ्याबद्दल तुम्ही? 3 दिवस झाले आग लागलेली। हे इतका धूर होतो की या धुराने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। हे इतका धूर होतो की घरामधला सुद्धा धूर जात नाही, लहान लहान बाळांना झोपा येत नाही, मोठ्या माणसाला झोपा येत नाही, वृद्धांना त्रास होतोय। तरी त्वरित या आगीची व्यवस्था करण्यात यावी। अजूनही काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत की या कचऱ्यापासून किती मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय, आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय, तर त्यांनाही विचारूया की काय तुमची प्रमुख मागणी आहे आणि काय सांगाल तुम्ही? आमची प्रमुख मागणी अशी आहे की MIDC खूप झपाट्याने वाढली। MIDC वाढल्यामुळे रहदारीकरण वाढलं, रहदारीकरण वाढल्यामुळे ह्या कचऱ्याची समस्या निर्माण झाली। कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यामुळे आता हा कचरा पेट घ्यायला लागला। पेट घेतल्यानंतर असंख्य लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। रात्रीची लहान बाळांना झोप लागत नाही, वयोवृद्ध लोकांना एवढा धुराचा त्रास होतोय आणि दुर्गंधीसुद्धा एवढी पसरली जाते, संपूर्ण गावावरती रात्रीची सकाळची धुराची झालर पसरते। तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे, लवकर जर या प्रशासनाने आम्हाला या कचऱ्याची व्यवस्था केली नाही तर आम्ही चाकण तळेगाव रोडला खूप मोठं आंदोलन करणार आहे आणि रस्ता रोको करणार आहे। काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? प्रशासनाने ह्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, कारण की ह्याचा जो त्रास होतो आहे ग्रामस्थांना, तो त्रास खूप मोठा आहे। जर ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर थोड्याच दिवसात आम्ही ह्याच्यावरती मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे। एकंदरीतच या कचऱ्याचे जर निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर खराबवाडी ग्रामस्थांकडून मोठं आंदोलन छेडण्यात येण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।